ठीक आहे. काल आपला टॉपिक जवळजवळ संपलेला आहे. फक्त आता आपण मिसलेनियस मधले एक्झाम्पल घेणार आहे जे थोडेसे टफ्स असतात. आता मिसलेनियस मधलं एक्झाम्पल असणार आहे, क्लॉक वरचे एक्झाम्पल असणार आहे. क्लॉक विषयी तुम्हाला जनरली माहिती काय आहे. समजा एक क्लॉक आहे, ठीक आहे. एका क्लॉक मध्ये किती नंबर असतात? काय 12 मार्क असतात. एका क्लॉक मध्ये किती मार्क असतात? 12. आता मी तुम्हाला विचारले हा दोन क्लॉक मधला अँगल किती आहे? 2 आणि 3 ह्या क्लॉक मधला असेल किंवा रिस्पेक्टिव्हली असेल तर 3 आणि 4 असेल. ह्या दोन नंबर मधला अँगल किती असतो? अँगल बिटवीन एनी टू मार्क्स ऑफ अ क्लॉक रिस्पेक्टिव्हली मार्क्स. आता एक लक्ष, एकूण 12 मार्क आहे. एक कम्प्लीट रोटेशन कितीच असते? 360 डिग्री. ज्यावेळी तुम्ही एक कम्प्लीट रोटेशन पूर्ण करता त्यावेळी 360 डिग्री पूर्ण करता असं तुमचं मत आहे किंवा असं आहे. तर त्याच्यामध्ये आपण किती भाग करावे लागतील? 12 भाग केले तर किती येणार? 30 डिग्री. म्हणजे अँगल बिटवीन एनी टू मार्क्स, अँगल बिटवीन एनी टू मार्क्स, एनी टू मार्क कुठल्या पण 2 मार्क्स मधला अँगल हा 30 असणार. मग 3 आणि 4 मधला असू दे किंवा 2 आणि 3 मधला असू दे, हा किती डिग्री असतो? 30 डिग्री असतो. तर एक कम्प्लीट रोटेशन 360 च असते. डिवाइड बाय 12 पार्ट म्हणजे किती येणार? 30 डिग्री येणार. आता तुम्हाला विचारलाय काय क्वेश्चन ते बघूया. हे लिहून घ्या माहित नसेल तर. अँगल बिटवीन एनी टू मार्क्स इज इक्वल टू 30 डिग्री. ठीक आहे. 2 आणि 3 मध्ये अँगल 30 असतो किंवा तुम्हाला सांगितलं मी 3 आणि 4 मध्ये असेल किंवा 9 आणि 10 मध्ये असेल तर यांच्यात अँगल 30 डिग्रीच असतो. एनी टू मार्क्स रिस्पेक्टिव्हली मार्क्स यांच्यातला अँगल किती असतो? 30 डिग्री असतो. आता त्यांनी काय क्वेश्चन विचारलाय? फाइंड द अँगल बिटवीन हवर हँड इन अ क्लॉक ऍट 10 past 11. 10 past 11 ज्यावेळी घड्याळात 10 past 11 असतील त्यावेळेचा अँगल काढा. म्हणजे 11 वाजून 10 मिनिटं झाले त्यावेळेचा अँगल काढायचा. म्हणजे ऍट टायमिंग आहे 11 past 10 past 11 सॉरी 10 past 11 10 past 11 ला पास्ट झाले 10 मिनिट्स, तर 11 वाजून 10 मिनिट असेल. मग क्लॉक मध्ये कसं असणार सांगा? 11 वाजून 10 मिनिट हा 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. 11 वाजून 10 मिनिटं कसे असणार आहे? हा तुमचा इथं सेंटर असेल तर हा हवर हँड थोडासा लहान असतो आणि मिनिट हँड थोडासा काय असतो? मोठा असतो. 11 वाजून 10 मिनिटे म्हणजे हा जो हवर हँड जो आहे तो बरोबर 11 वर नसणार, थोडासा ट्रेस झालेला असणार. बरोबर 11 वर नसणार, तो थोडासा काय झाला असणार? ट्रेस. तर 10 मिनिटं झाले ना. समजा बरोबर 11 असतं तर 11 वर हवर हँड असतं आणि मिनिट हँड कुणावर आला असता? 12 वर आला असता. पण 11 वाजून 10 मिनिटं झाले त्यामुळे थोडासा हा ट्रेस होणार. 10 past 11 सांगितलंय. मग मिनिट हँड आणि हवर हँड ह्याच्यातला आपल्याला अँगल काढायचा. मिनिट हँड आणि हवर हँड मधला अँगल किती असेल असा तुम्हाला क्वेश्चन केलाय. मग मिनिट हँड ऍट मार्क 2, मिनिट हँड हा 2 वर आहे अँड हवर हँड between marks 11 and 12. खूप महत्वाचं आहे. जरी तुमचा समजा मिनिट काटा बरोबर 2 वर असला तर हवर हँड हा 11 आणि 12 मध्ये असणार. पण ते कुठं पण असू शकतो. बरोबर 11 वर नसणार कारण थोडासा ट्रेस झालेला आहे. अँगल बिटवीन एनी टू मार्क्स मगाशी सांगितले. अँगल बिटवीन एनी टू मार्क्स इज इक्वल टू 360 by 12 इज इक्वल टू 30 डिग्री. 2 मार्क्स मधला अँगल हा 30 डिग्रीच असणार आहे. कुठल्या पण 2 मार्क्स मधला घ्या. मग 1 ते 2 मधला असेल, 2 ते 3 मधला असेल, 3 ते रिस्पेक्टिव्हली मार्क्स मधला अँगल असेल. अँड अँगल बिटवीन मार्क्स अँगल बिटवीन मार्क 11 to 2 इज इक्वल टू. आता 11 to 2 ह्या मार्क मधला अँगल किती आहे? 11 to 2 किती स्टॉप होते बघूया. फर्स्ट स्टॉप 11 to 12, नंतर 12 to 1 आणि 1 to 2, 3 स्टॉप होतात. म्हणजेच अँगल बिटवीन मार्क 11 to 2 3 into 30 इज इक्वल टू 90 डिग्री. 3 into 30 ना एका स्टॉप मध्ये अँगल 30 डिग्री तयार होतो. 30 60 आणि 30 90
पण बरोबर 90 होतो का? यांच्यात बरोबर 90 होतो का? नाही, कारण इथं जो हॉवर हँड आहे तो थोडासा ट्रेस झालेला आहे. हॉवर हँड काय झालंय? ट्रेस झालाय. ऑल्सो हॉवर हँड ट्रेस्ड 10 मिनिट्स. हॉवर हँड किती ट्रेस झालाय? 10 मिनिट्स. आता 10 मिनिट्स बिटवीन कोणामध्ये झाला? 10 मिनिट्स बिटवीन मार्क 11 and 12. आता इकडे हॉवर हँड थोडासा ट्रेस झालाय 11 and 12 मध्ये. किती मिनिट ट्रेस झालाय? 10 मिनिट. 11 वाजून 10 मिनिट. आता एका हॉवर मध्ये किती मिनिट्स असतात? एका तासात किती मिनिटं असतात? 60 असतात. ठीक आहे, 60 मिनिटाचा 1 तास असतो. ओके, 60 मिनिटाचा 1 तास. मग 10 मिनिटाचा किती तास असतो? मग 10 डिवाइड बाय 60 करूया, म्हणजे 1/6 पार्ट. हॉवर हँड ट्रेस 10 मिनिट म्हणजे 1/6 पार्ट ऑफ 1 आवर. 10 मिनिट्स 1/6 ऑफ 1 आवर. ठीक आहे, 20 मिनिट म्हणलं असतो तर मी 20 मिनिट असतं तर 1/3 पार्ट झाला असता एका क्लॉकचा. एका हॉवरचा 1/3 पार्ट झाला असता 20 मिनिट, आणि एका क्लॉकचा 1/6 पार्ट म्हणजे 10 मिनिट. आता साधा कॉमन सेन्स आहे. समजा मी तुम्हाला विचारलं 30 मिनिट्स म्हणजे किती हॉवर्स? हाफ आवर्स. हॉवरची एकूण मिनिटं किती असतात? 60 डिवाइड केलं तर किती येणार? हाफ. म्हणजे 30 मिनिट म्हणजे हाफ आवर. तसं 10 मिनिट म्हणजे किती हॉवर्स? 1/6 आवर्स. समजलं का? 20 मिनिट म्हणजे किती आवर? 1/3 पार्ट ऑफ आवर. 5 मिनिट्स म्हणजे 1/12 पार्ट ऑफ आवर. तसं 10 मिनिट्स म्हणजे किती आवर्स आहे ना? 10 मिनिट्स म्हणजे 1/6 पार्ट ऑफ 1 आवर. मग तो 1/6 पार्ट तुमचा अँगल ट्रेस झाला. ओके, पण कुठे कुणाच्या मध्ये झालाय ट्रेस? बिटवीन 11 आणि 12. 11 आणि 12 ह्याच्यामधलं अँगल्स किती असतो? 30 डिग्री. म्हणजे 5 डिग्री अँगल ट्रेस झालाय. हा ट्रेसला अँगल काढता आला पाहिजे. समजा इथे 20 मिनिट असतं, 11 वाजून 20 मिनिट असतं, तर मी तो 1/3 into 30 केला असतं. कारण 20 मिनिट्स इज 1/3 पार्ट ऑफ 1 आवर. 20 मिनिट इज 1/3 पार्ट ऑफ 1 आवर. मग तो 1/3 केला असतं मी जर 20 मिनिट असतं, पण 10 मिनिट असल्यामुळे तो 1/6. समजलं? आणि 20 मिनिट असतं तर 1/3. 15 मिनिट असतं तर 1/4. आणि बिटवीन 2 मार्क्स. ठीक आहे. आता टोटल अँगल बिटवीन हॉवर हँड अँड मिनिट हँड. आता हा लास्ट पॉइंट आहे, हा खूप महत्वाचा आहे, हा जमला पाहिजे. टोटल अँगल बिटवीन मिनिट हँड हॉवर हँड अँड मिनिट हँड. आता टोटल अँगल कसा काढायचा बघा. ह्या 11 ते 2 मधला एकूण किती स्टॉप घेतले तुम्ही? 1 2 3. 3 स्टॉपची किती? 11 ते 2 मधला अँगल किती आहे? 90 डिग्री. आता ट्रेसला अँगल मायनस करायचा का प्लस करायचा? हा, समजा हा ट्रेसला आतल्या बाजूला झालाय. ट्रेस काय झालाय? आतल्या बाजूला झालाय. थोडासा आतल्या बाजूला झाल्यामुळे हे अंतर कमी होणार. किती अंतर कमी होणार? किती अँगल ट्रेस झालाय? 5 डिग्री. 19 डिग्री मायनस 5 डिग्री इज इक्वल टू 85 डिग्री. Therefore, अँगल बिटवीन 10 past 11 म्हणजे क्लॉक मध्ये 10 past 11 मध्ये हॉवर हँड आणि मिनिट हँड मधला अँगल किती येतो? 85 डिग्री. जरा समजावून घ्या. खूप सोपं एक्झाम्पल आहे. इकडे बघा, फाइंड द अँगल बिटवीन हॉवर हँड अँड मिनिट हँड इन अ क्लॉक 10 past 11. 11 वाजून 10 मिनिटं झाले तर तुम्ही अँगल काढा. पहिल्या घड्याळात 11 वाजून 10 मिनिटं तुम्ही दाखवा. ओके, मग आता हॉवर हँड आणि मिनिट हँड मधला सांगितलं. सेकंड हँडचा इथे काही संबंध नाही. हॉवर हँड थोडासा लहान असतो, मिनिट हँड थोडासा मोठा असतो, आणि तो 11 वाजून 10 मिनिटं झालेले आहे. मग 11 वाजून 10 मिनिटं असतील तर मिनिट हँड ऍट मार्क 2, मिनिट हँड 2 वर आहे, आणि हॉवर हँड बिटवीन 11 and 2. ठीक आहे. अँगल बिटवीन एनी 2 मार्क्स, कुठल्या पण 2 मार्क्स मधला अँगल हा 30 डिग्री असतो, पण 360 डिवाइड बाय 12 30 डिग्री. अँगल बिटवीन मार्क 11 to 2, मग 11 to 2 मध्ये किती स्टॉप होतात? 1 2 आणि 3.
म्हणून 3 into 30 डिग्री, कारण एनी टू मार्क मधला अँगल 30 डिग्री असतो, त्यामुळे 90 डिग्री. हॉवर हँड ट्रेसला, हा हॉवर हँड थोडासा ट्रेस्ड झालाय. किती ट्रेस्ड झालाय? 10 मिनिट्स. 11 वाजून 10 मिनिट्स. बिटवीन मार्क्स 11 and 12. पण 10 मिनिट्स म्हणजे किती हवर्स? 1/6 पार्ट ऑफ 1 hours. 1/6 into 30 म्हणजे 5 डिग्री. हा अँगल 5 डिग्री ट्रेस झाला. ठीक आहे. पण टोटल अँगल बिटवीन हॉवर हँड अँड मिनिट हँड, हा टोटल अँगल कसा असणार? 30 30 30 90 डिग्री नसणार. हा ट्रेस झालेला मायनस करावा लागणार. ट्रेस झालेला मायनस. टोटल अँगल 85 डिग्री असणार. टोटल अँगल किती असणार आहे? 85 डिग्री. कम्प्लीट. ट्रेस, हा आतमध्ये ट्रेस झालाय म्हणून मायनस, बाहेर मध्ये झाला तर प्लस. ठीक आहे. अजून एक आपण एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे स्क्रीनशॉट मारून लिहून घ्या. आता थोडंसं वेगळं विचारतो मी. इथं नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. थोडंसं अवघड घेतो मी. 20 past 7. 20 past 7 लिहून घ्या एक्झाम्पल. 20 past 7. घड्याळात 7:20 झालेले आहेत. मग सकाळचे असले किंवा संध्याकाळचे असले ते तुम्हाला विचारलंय का? नाही. 7:20 झाल्यात तर अँगल किती डिग्रीचा असेल? ऍट मार्क्स 720. ऍट मार्क्स 720. मग तुमचं क्लॉक, मग तुम्ही स्क्वेअर मध्ये काढा किंवा सर्कल मध्ये काढा. क्लॉक कसे काढू शकता तुम्ही? मग आता मी काय करतो बघा. हा क्लॉक काढताना मी सर्कल मध्येच काढतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता 7:20 म्हणजे कसे असणार? 7:20. मिनिट हँड मोठा असतो, मिनिट हँड थोडासा मोठा असतो, तो 4 वर असणार. 20 मिनिट आणि 7 वाजून हॉवर हँड ट्रेस बाय 7च्या थोडस पुढे गेलेला असणार आहे. 7:20. ठीक आहे. ही डायग्राम लक्षात आली तुमच्या? ठीक आहे. हा मिनिट हँड ऍट मार्क्स सुरुवात कशी करायची बघा. त्याचा मिनिट हँड बरोबर कशावर असणार आहे? 4 मार्कवर असणार आहे. अँड हॉवर हँड बिटवीन 7 आणि 8 थोडस बदल होणार. हॉवर हँड बिटवीन 7 आणि 8 मध्ये असणार आहे. ओके. अँगल बिटवीन एनी टू मार्क्स 360/12. कुठल्या पण दोन रिस्पेक्टिव्हली मार्क मधला अँगल हा 30 डिग्रीचा असणार आहे. अँगल बिटवीन मार्क 4 5 6 7 पर्यंत काढूया. म्हणजे 4 to 7. अँगल बिटवीन मार्क 4 to 7. 4 आणि 7 मार्क मधला किती स्टॉप होतात तुमचे? एक उडी, दुसरी उडी, तिसरी, 3च होतात. 3 into 30 90 डिग्री. ठीक आहे. आता हॉवर हँड ट्रेस होतो. किती ट्रेस होतोय? 10 मिनिट्स नाही, 20 past 7 म्हणजे 20 मिनिट ट्रेस होतोय. बिटवीन पुन्हा मध्ये ट्रेस होतोय 7 आणि 8 मध्ये. इथं बघा ना 7 आणि 8 मध्ये थोडासा ट्रेस होतोय. बिटवीन मार्क्स 7 and 8. आता 20 मिनिट्स म्हणजे किती हॉवर्स? आता डिवाइड बाय 60. एका हॉवर मध्ये 60 मिनिट असतात म्हणजे 2/6 म्हणजेच किती? 1/3 पार्ट. 20 मिनिट्स इज 1/3 पार्ट ऑफ 1 hour. म्हणजे इथं 1/6 च्या ऐवजी काय आहे ना 1/3. आणि बिटवीन मार्क्स 7 आणि 8. 7 आणि 8 मध्ये तो ट्रेस झाला. 7 आणि 8 मध्ये तो ट्रेस झाला म्हणजे 30 मध्ये ट्रेस होणार. म्हणजे किती डिग्री ट्रेस होणार? तुमचा अँगल 10 डिग्री ट्रेस होता. आता टोटल अँगल बिटवीन हॉवर हँड अँड मिनिट हँड. टोटल अँगल बिटवीन हॉवर हँड अँड मिनिट हँड. आता इथपर्यंत किती अँगल आहे? 4 ते 7 मध्ये 90. ठीक आहे. आता ट्रेस झालेला मायनस करावा लागणार का प्लस? हे महत्वाचं आहे. हा इथपर्यंत 90 होईल. आता 3 स्टॉप, 4थी गल्ली, 5वी गल्ली, 6वी गल्ली, 7व्या गल्लीच्या पुढे गेलाय म्हणजे तुमचं तिकीट जास्त होणार, पैसे जास्त असणार तुम्हाला मीटर प्रमाणे. रिक्षाचं असते मीटर प्रमाणे जाते. 7व्या गल्ली स्टॉप होणार, 6व्या गल्ली, तुम्ही 8व्या गल्ली, तर त्याच्या मध्ये झालं म्हणजे ऍड करायला लागेल का मायनस करावं लागेल? 1 2 3 स्टॉपच्या पुढं म्हणजे ऍड करावं लागेल. हे ऍड आहे का मायनस आहे? जर समजा ट्रेस पुढे मागच्या साईडला झाला असता तर आपण मायनस केला असता. ट्रेस पुढच्या साईडला झाला त्यामुळे ऍड करायला. किती ट्रेस पुढे झाला? 10 डिग्री.
म्हणजे 7:20 झाले असतील त्यावेळी अँगल किती असतो 100 डिग्री असतो. तुम्ही करून बघा, मोजून बघा तुमचा अँगल किती येणार 100 डिग्री येणार. समजलं? हे लिहून घ्या स्क्रीनशॉट मारून. अजून एक आपण घेऊया. ठीक आहे, 2:20 घेऊया. असंच दिले त्यांनी एक्झाम्पल. फाइंड द अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड इन अ क्लॉक 2:20 म्हणजे 2 वाजून किती मिनिटं झाले 20 मिनिटं झाली. मग कसं आहे ना इकडे लक्षात एकदम इंटरेस्टिंग आहे. 2:20 2:20. आता इकडे बघा घड्याळ क्लॉक मध्ये कसं असणार तुमच्या 2:20 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 2:20 बरोबर 4 आणि 2 वाजून थोडासा ट्रेस झालेला असणार आहे. अँगल 2च्या खाली आलेला असणार आहे 2:20. ठीक आहे. मिनिट हँड इज ॲट मार्क 4. हॉवर हँड बिटवीन 2 and 3 मार्क्स. मार्क 2 आणि मार्क 3 मध्ये हॉवर हँड असणार. Angle between any two marks 30 degree. Angle between any two marks 30 degree. Now angle between mark 2 to 4. आता 2 to 4 मध्ये किती स्टॉप होते किंवा किती मार्क होणार आहे 30 आणि 30 60 2 गुणिले 30 60 डिग्री. हा पण our hand traced by 20 minutes between 2 and 3 marks. between 2 and 3 marks 2 आणि 3 मध्ये 20 मिनिटं ट्रेस होतं. 20 मिनिटं म्हणजे 20/60 2/6 1/3 पार्ट ऑफ 1 hour म्हणजे तो 1/3 असणार. अँगल ट्रेस 10 डिग्री असणार. हा आता टोटल अँगल कसा काढणार हॉवर हँड आणि मिनिट हँड मायनस करणार का प्लस करणार 60 डिग्री आतल्या साईडला ट्रेस झालाय म्हणजे मायनस. हे लक्षात द्या मायनस प्लस कळायला पाहिजे. इथं 8 ट्रेस झाले मायनस. आता बाहेर झाला असतं तर काय आलं असतं प्लस आलं असतं. लिहून घ्या. नेक्स्ट थोडंसं वेगळं एक्झाम्पल मी घेतो. $35 past 1. Yeah. 35 past 1. 1:35 1:35 लिहून घ्या. थोडस अवघड आहे पण तसं सोपं आहे. 1:35 35 past 1 1:35 झालेले आहे. 35 past 1 1:35 क्लॉक कसं आहे ना तुमचं 12 1 2 3 सॉरी आधी सर्कल पूर्ण करूया आपण 1 2 3 4 5 6 हे दाखवता आलं पाहिजे सगळ्यांना. 1:35 35 मिनिटं म्हणजे ह्याच्यावर येणार बरोबर 7 वर तुमचा मिनिट हँड आणि हॉवर हँड ट्रेस झालेला असणार 1 आणि 2 मध्ये. थोडासा ट्रेस झालेला असणार थोडासा का बराचसा ट्रेस निम्म्याहून जास्त ट्रेस झालेला असणार आहे. हा मिनिट हँड इज ॲट मार्क 1:35 मिनिट हँड कशावर आहे 7 अँड हॉवर हँड बिटवीन मार्क्स 1 to 1 and 2 हॉवर हँड ह्या 2 मार्क मध्ये असणार आहे. एकदम इझी आहे. पुढे लक्ष द्या. अँगल बिटवीन एनी टू मार्क्स 1 complete rotation 360 degree 360 divided by 12 is equal to 30 degree. कुठल्या पण 2 मधला अँगल किती असणार 30 डिग्री. नाउ अँगल बिटवीन मार्क्स 1 to 7 करेक्ट 1 to 7 किती स्टॉप होते तुम्हाला बघितलं पाहिजे त्याच्यावर तुमचा अँगल आहे 1 to 7 30 60 90 120 150 180 180 30 60 90 30 60 90 120 150 180.
3 into 60 is equal to 180. Okay. Then hour hand traced by 35 minutes between 1 and 2. आता 35 मिनिट्स म्हणजे किती होईल? डिवाइड बाय 60 करून बघायला ना. 35 बाय 60 किती येते बघा. 35 बाय 60 5 ने भाग होतोय. 7 by 12 part. 7 by 12th part of 1 hour is equal to 35 minutes. मग इथे तुम्ही 7 by 12 येणार आणि 30 असेल. 210 डिवाइड बाय 12 किती येते बघा. हे समजलं. 35 मिनिट्स म्हणजे 1 हॉवरचा 7 by 12 पार्ट. ठीक आहे. 210 भाग घालवा. हो 2 न घालवा. 105 by 6. 3 न घालवा. 35 डिवाइड बाय 2 म्हणजे 17.5. ओके. 35 2 by 17.5. अँगल 17.5 डिग्री ट्रेस झालेला आहे. देन टोटल अँगल बिटवीन हॉवर हँड अँड मिनिट हँड आता मायनस करणार का प्लस करणार? 180 डिग्री. आता मायनस का प्लस हे खूप महत्वाचं आहे. माझ्या अंदाजे मायनस करावा लागेल कारण अँगल आतमध्ये ट्रेस्ड झाला आहे. किती ट्रेस्ड झालाय? 17.5 म्हणजे किती येणार? 160.25 डिग्री अँगल्स. करेक्ट. 18 मायनस करा 162 येते ना वरचा पॉईंट. ठीक आहे. असं तुम्हाला कुठलं पण सांगितलं तर तुम्ही होमवर्कला करू शकताय. हे लिहून घ्या आधी. नेक्स्ट बघूया. तुम्ही होमवर्कला काही सोडवा. जमतंय का बघा. ठीक आहे. होमवर्क इथं देतो मी. होमवर्क तुम्ही पर्सनल व्हॉट्सअपवर सॉल्व्ह करायचा आणि माझ्याकडे लावून द्यायचा. होमवर्क फर्स्ट क्वार्टर टू 6 चा क्वार्टर म्हणजे 15 मिनिट्स. दॅट इज 6 वाजून 15 मिनिट्स. हे लक्षात घ्या. 6 वाजून 15 मिनिटं झाली असतील तर अँगल काढा. दुसरं 10 वाजून 10 मिनिट. 10 past 10 बघा किती येतोय. व्यवस्थित काढा. तुम्हाला तिसरं देतो मी मस्तपैकी. 20 past 11. 20 past 11. ठीक आहे. हे 3 मला तुम्ही होमवर्कला सोडवून द्या. ठीक आहे. पर्सनल व्हॉट्सअपवर जरी तुम्ही टाकलं तरी चालतं. आता हा टॉपिक संपलेला आहे. अँगल अँड मेजरमेंट्स. ठीक आहे. आणि काय कोणाच्या शंका असतील तर विचारा. ओके. राहिलेला आपण पुढच्या पार्टला बघू.